आदरणीय सावीरबाई शेठ यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि आज व्यासपीठावर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून मुद्दामून जे मुंबईहून आलेले आहेत ते रामशेठ रेपाळे असतील, शिवसेना सचिव आदरणीय विकासजी रेपाळे असतील, सन्माननीय माझे मेवणे. आणि खरं तर मुंबईमध्ये अपक्ष निवडून येणं, मुंबई शहरावर राज्य करणं एवढं सोपं नाहीये. ते सन्माननीय नगरसेवक आदरणीय दीपक बाबा हांडे यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर खरं तर माझ्या गावची मुलगी उभी आहे, मला माझ्या गावचा अभिमान आहे. संपूर्ण आयुष्य ज्यांनी सरकारी सेवेमध्ये घालवलं, अतिशय पोलीस खात्यामध्ये ज्यांनी अतिशय आपलं स्वतःचं नाव म्हणजे त्या तालुक्याचं तर उभं केलंच केलं, पण प्रशासनामध्ये एक स्वतःची वेगळी छबी निर्माण केली. ते आदरणीय चंद्रकांत लांडगे साहेबांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो की आज ही सगळी मंडळी मुंबईवरून गार उडते आकाशी परंतु तिच्या चित्त तिच्या पिल्लापाशी अशी मंडळी माणसं मुंबईतून आपल्या सर्वांच्या आपल्या गावच्या विकासासाठी, आपल्या गावच्या हितासाठी, या तालुक्याच्या विकासासाठी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिली. मी या गावचे सन्माननीय स्वर्गीय कुंडलिकांना गाडगे, खरं तर आपल्याला माहिती आहे की एकादश करून आलेले बार्शीला अचानक त्यांचा हृदयविकाराने हाडण्याने त्यांचं झालं झालं. अतिशय तळमळीचे असलेले आपले सर्वांचे इथे या गावगाड्यातले नेते होते. मला माहिती आहे की मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलेलो आहे आणि मी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. स्वर्गश्री कुंडलिकजी गाडगे, आदरणीय दत्तूभाऊ गाडगे, दत्तूभाऊंचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे प्रेमळ आणि मोजकं बोलणारे व्यक्तिमत्व, पण तो सर्वांना ज्यांनी जीव लावला ते दत्तूभाऊ गाडगे, स्वर्गीय रामदास शेठ साहेबजी गाडगे, स्वर्गीय भीमसेन शेठ गाडगे, स्वर्गीय आमचे मित्र शिवसेनेचा भगवा ध्वज ज्यांनी हातामध्ये घट्ट पकडला आणि शेवटच्या क्षणापर्यंत धनुष्यबाणाची जे अतिशय प्रामाणिक राहिले ते आदरणीय श्यामशेठ गाडगे, या सर्वांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या गावचे ग्रामनेते दशरथ पाटील गाडगे असतील, बबनशेठ घोडे असतील, मशीनबाई पटेल असतील, डी एल गाडगे साहेब असतील, आपण सर्व सन्माननीय असलेले सुनंदाताई गाडगे इथं उपस्थित आहेत. त्यांनी पाठिंबा दिला. आमच्या सुनील, माझे मित्र सुनीलजी जाधव यांनी पाठिंबा दिला. आमचे तिसरे मित्र बाहेरवाजी मुळे यांनी पाठिंबा दिला. पाठिंबा याच्यासाठी दिला की इच्छा आमची देखील आहे, परंतु आपण जर एकत्र आलो तर मात्र आपण 100% विजय होऊ शकतो. याच्यासाठी यांनी जो पाठिंबा दिला ते मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरं तर माऊलीशेठ खंडगीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, माऊलीशेठ अनेक वर्ष या 14 गावचं नेतृत्व करतात. संघर्ष पुरुष आहे, नेहमी सातत्याने शिवसेनेबरोबर आपली भूमिका घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. मी सकाळी ज्यावेळेला आता तालुका फिरतो त्यावेळेला या अर्ध्या तालुक्यामध्ये जवळजवळ मला सकाळच्या फेरीमध्ये माऊलीशेठची माझी अनेक वेळेला दशकीय घाटावर भेट होते. म्हणजे एकही दिवस घरी न थांबणारा माणूस आहे. सकाळी आमच्या यशेजाने त्याचा भाजी भाकरीचा डबा भरायचा, तर तो गाडीत घ्यायचा आणि आपली असलेली भाकरी उचलून आपल्या पाठीवर आपल्या संपूर्ण असलेली जबाबदारी घेऊन माऊलीशेठने समाजामध्ये फिरायचं. हे एक चांगलं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व आहे, शेतकरी कुटुंबातले व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे आज स्वतःच्या पत्नीला खरं तिला बिचारलं धर्मसंकट होतं, कधी झाले नाही ना, गावामध्ये कधी नाही, राजकारणामध्ये कधी नाही. नवरा काम करतो याचं समाधान, तुम्ही लढा, मी तुमची भाकरी बांधून देते, मी घर सांभाळते, मी मुलं सांभाळते, मी समाजाच्या चहा पाणी करते, पाहुणे रावळे बघते, नातेवाईक बघते, असं म्हणणाऱ्या जयश्रीताईंना स्वतः पदर खोसून आज झाशीची राणी व्हायचा मान मिळालेला, ती लढणार सुद्धा आणि ती जिंकणार सुद्धा. मला खात्री आहे ती लढणार देखील आणि ती जिंकणार देखील. आज या गावचे सुपुत्र सन्माननीय राजेशेठ गाडगे, राजेशेठचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. त्यांचं आयुष्य ह्या गावचे सुपुत्र म्हणजे तसं निमगाव, सावडा, औरंगपूर या 2 गावचे ते सुपुत्र आहेत. तिकडे त्यांची जमीन आहे, 2 ठिकाणचे ते खरं तर वारसदार आहेत, भूमिपुत्र आहेत. आणि पारगावला त्यांचे मामा आहेत चेअरमन, पारगावचे भाचे आहेत. आणि शाळा झाली मोरीला, मावशी त्यांची जाधववाडीला राहिला, जाधववाडीला मावशीकडं शाळा करायला संभाजी विद्यालयाला. मला सांगा आता एवढी 5 गावं जर या बाबाने जर समजा पायपीट केलेली आहे, नातेवाईक आमचं
सुखी आहे या माणसाच्या स्वभावामुळे आणि त्याच्या असलेल्या प्रेमामुळे आणि नातेवाईक संबंधामुळे एकट्या कधी कुणाच्या दिनेश 1 रुपयाचं भांडण नाही. जेव्हा बघता तेव्हा माणूस हसूनच असतो, हसून चालवून आले माझ्या. इतका प्रेमळ माणूस आहे आमचा मित्र. आणि त्यामुळं ही असली पंचायत समिती, वरती असलेली जिल्हा परिषद आणि खरं तर बाजूला लगतचा असलेला जो गण आहे येडगाव खोडद सविताताई आमच्या इथं बसले आमच्या मध्ये. हे सांगतो मला सांगू दे, मी सांगू का नको. हे अशी आमच्या मध्ये या गावच्या खोडद गावचे सरपंच पदावर काम केले तिने केले, तिच्या नवऱ्याने देखील केले. अतिशय दोघंही पती पत्नी समाजामध्ये वाहून घेतलेले. मुनगाव साहेबाची ती माहेर वाचन आहे, म्हणजे ह्या गाडगे परिवाराची ती कन्या आहे आणि राजा होतीचे चुलते आहेत. आणि हे मला फार आधीपासून माहित आहे. मी तर प्रत्येक महिलांना असं पाहिलं तरी सांगू शकतो की कुणाचं माहेर कुठं आहे आणि कुणाचं सासर. सुनंदा एवढंच तर अभ्यास माझा आहे, दुसरं आहे काय भांडवल माझ्याकडं? एवढंच आहे. माणसाला समजायचं, माणसाला जाणायचं, त्याच्याबरोबर काम करायचं, तुम्हाला बरोबर घ्यायचं, संकट समय पाठीमागे उभं राहायचं, विकासाची उंची उभी करायची. त्यामुळे आज या ठिकाणी मला सांगायचं वाटलं की शेजारी खोडद असेल, येडगाव असेल, वडगाव असेल, कांदळी असेल, सालवाडी असेल, या पंचायत समितीच्या गणामध्ये त्या आमच्या तिथं बसलेल्या माधुरीताई दिलं, ज्या सरपंच राहिलेल्या वडगावच्या. आणि विषय म्हणजे तिचे जे मालक आहेत सचिन भाऊ तिथे उभे आहेत. हे विरोबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, गाव कारभारी, बैलगाडा चालक मालक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. आणि सर्वसामान्य तरुणांमध्ये एक असा लोकप्रिय चेहरा आहे की ज्यांनी नेहमी सर्वांशी मैत्रीचा हात ठेवलेला आहे. माणसामध्ये वावरणारी माणसं ही माणसाला हवी असतात आणि माणसात न वावरणारी माणसं ही माणसाला नेहमी त्रास देणारी असतात. मला असं वाटतं की हे तिन्ही उमेदवार शिवसेने अतिशय चांगले दिलेले आहेत. आणि माऊली शेडो आरोप केला जातो, काय म्हणताय ते तिकडून इकडे आले. कुठून? बांगलादेशवरून आयात केले आयात. तिकडून म्हणजे कुठून? म्हणजे मांजरवाडी म्हणजे आपल्या तालुक्यात नाही का बाबा? मांजरवाडी कुठे हो? बांगलादेश नाही, आफ्रिका, रशिया, जपान, चायना. अरे कुठे मांजरवाडी आपली? कुठल्या तालुक्यात? मग ते म्हणजे तिकडून इकडे आले म्हणजे कुठून आले? कुठून आले? कुठून? तालुक्यातलाच माणूस आहे ना. अरे ज्या माणसाने दिवस रात्र पाहिजे हवं, रात्र तशक्या माहिती केली, लोकांच्या संकटात उभं राहिला, तो माऊली शेठ या जिल्हा परिषदेचा मागचा सदस्य होता. आणि त्यांची धर्मपत्नी आता ह्या निमित्ताने उभी आहे. तिला उजवी दिल्याशिवाय निमगाव सावा शांत बसणार नाही. बाबा ही आमची भूमिका आहे. काय होता बोलायचं भाई? तुम्हाला निवडणूक जड केली आम्ही, मी लागले घाबरायला, काही म्हणायला लागले आम्हाला. आता मी मुंबईला आलो, शरद सोडणे बाहेरून आलो. बाहेरून म्हणजे कुठून? अमेरिकेहून आलो. आता मुंबईला आमची 2 पिढ्या मुंबईला गेल्या. आम्ही येतो ना, यात्रेला येतो, लग्नाला येतो, आमचे आई वडील येत होते. पण त्यावेळेला आमचं पोट भरत नव्हतं. 8 चुलते मला सख्खे, गरिबी घरामध्ये, 18 विश्व दारिद्र्य आमच्या घरामध्ये 3 पिढ्या आधी. आणि त्यांना असं वाटलं की आपलं पोट भरलं पाहिजे. ते मुंबईला गेले. मुंबईला कसे गेले? इथून चालत चालत तळेगावला गेले. पायात चप्पल नाही आमच्या चुलत्यांच्या, बबन शेठ शंकर सोडले. आणि रेल्वेमध्ये बसले, रेल्वेत फुकट बसले, नसीब स्टेशन नाही पकडलं. आणि भेटीला उतरले मुंबईला. आणि तिथे उतरून फुटपाथ झोपून एक भाऊ आणला, दुसरा भाऊ आणला, तिसरा भाऊ आणला, चौथा भाऊ आणला, 8 भाऊ आहे. 2 गावाला ठेवले आणि 5-6 मुंबईला आणले. आणि ही प्रगती केली, त्यांनी कष्ट केले. आणि मग तिथून मी समाजसेवा करायला गावी आलो आणि मी मोफत सामुदायिक विवाह सोहळे करायला घेतले. 12 ठिकाणी मोफत सामुदायिक विवाह सोहळे घेतले, त्यापैकी निमगाव सावा एक आहे. खरे का खोटे? बबनराव, तुम्ही बादल्या उचलल्या माझ्यासाठी, तुम्ही लोकांनी बादल्या उचलल्या, मी सेवा केली. किरण शेट्टी बादली उचलली, आमच्या गणेश शास्त्र सगळ्यांनी बादल्या उचलल्या. आमच्या दत्तूभाऊ होते, आमच्या DR होते, अण्णा पण होते, कुंडलिक अण्णा बसून राहायचे स्वयंपाक करत असताना. आम्ही बाहेरून आलो म्हणजे कुठून आलो? अपघात झाला, तरुण गेला, ताईकडे गेलो, तिचे डोळे पुसले, तिच्या मुलाबाळांसाठी बचत ठेव केली, तिच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, लग्नाची जबाबदारी घेतली. आम्ही वाईट केलं का सुनील?
आम्ही जे चांगलं करतोय हे चांगलं करत असताना आम्हाला नावं ठेवली गेली आणि मग ह्या लोकांनी फक्त सत्ता उपभोगल्या. भर करोनामध्ये हे माझे आमदार कुठं होते विचारा बरं जर त्यांना. करोना चालू होता इथे, लोक अडचणीमध्ये होते, कुठं होते विचारतात. हे सासरवाडीच्या फार्म हाऊसला डायरेक्ट सासरवाडीच्या काय ते पिरंगुट कुठं आलं काय मला माहित नाही. कुठे पिरंगुट? चांदणी चौक के आगे म्हणजे ते कोथरूडच्या पुढं का तिथं हे लोक फोन करतायत, अहो रेमडेसिवीर नाहीये, ऑक्सिजन नाहीये, तुम्ही आमदार आहात, तुम्ही आहे कुठं? म्हटले मलाच करोना झालाय, मी काय करू बोला आता. हे पिरंगुटला जाऊन बसले. हे अशा पद्धतीची माणसं, ज्या माणसाला जनतेचं देणं नाही घेणं नाही, लोकांची अडचण माहित नाही, आजार पण माहित नाही, त्यांचं आरोग्य माहित नाही. या 14 गावांमध्ये इतक्या वेळेला मंत्रीपद दिलंय. या 14 गावांच्या जोरावर दिलं की नाही? कुणाच्या जोरावर दिलंय? 14 गावांच्या जोरावर. यांचा जन्म कुठं झाला आमदारकीचा? 14 गावाच्या जोरावर. 14 गावांनी 7 तहसील दिली तर यांचा झेंडा कधीच विधानसभेचा फडकला नसता. याच्या पाठीमागे पुण्य आहे माझ्या 14 गावांची आहे. 14 गावांची सामर्थ्य पूर्ण आमची आहे. पण फौजी नेहमी 14 गाव वनवासात राहिले. पण वनवास संपला, रेल्वे इंजिन वाला आला. चुक 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 चुक. आणि काय रस्ते केले एकदम बेल्ला जेजुरी सुपरस्टार रस्ता. एक तरी खड्डे गाव हा तिथून केला कावळ पिंपरी पासून तर डायरेक्ट थेट जांबूत चौकापर्यंत. तुमचा खंडोबाचा रस्ता असेल इथं किती याच्यामध्ये तर एवढी कामं झाली. मी वडगाव आपल्याच्या लिंबाव मध्ये हा बाबा आहे कुठलं तुला सांग नेपाळी काय बघा नेपाळी वस्ती असं नाव आहे. म्हणजे सगळी कामं आता खंडेश्वर मंदिरासाठी आता 50 लाख, प्राथमिक आरोग्यासाठी आता 2 कोटी, नेपाळी वस्ती 10 लाख. आता चालू मध्ये आज मला आमदार होऊन 1 वर्ष नाही झालं, आताच जवळजवळ 3.25 कोटी रुपयाचा निधी फक्त निमगाव मध्ये आलेला. लक्षात ठेवा ही कामाची पद्धत आपली आहे. सगळे रस्ते मी एकदम चकाचक केले आणि करणारच. तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही. आम्ही जबाबदारी घेतलेली आहे विकासाची. फक्त मला एक सांगायचं आहे, ही लोक आता येतील आपल्याशी काय बोलतील. खरं तर माझं असं म्हणणं आहे की आता पवार साहेबांनी इतक्या वर्षी त्यांची पालखी उचलली, शेवटी त्यांच्यावर त्यांना काय केलं? त्यांना काय केलं? आता एवढं बडतर्फ केलं ना त्यांना. काल त्यांनी एवढ्या पक्षाच्या तटकरे साहेबांनी सांगितले की पांडुरंग पवार यांना आम्ही बडतर्फ करतोय. मला पवार साहेबांना सांगायचंय, साहेब एवढी निवडणूक संपली की तुमचा मान सन्मान शिवसेनेचा धनुष्यमान सांभाळायला तुम्ही आमच्या पक्षामध्ये इकडे या, आपण काम करू एकत्र. आम्हाला पाहिजे माऊली शेठ पाहिजे, पांडुरंग पवार साहेब पाहिजे, आम्ही आहेत ना सगळे. हो आम्हाला पक्ष मोठा करायचा. मी त्यांना बोलवतो इकडे. काय त्यांचं आमचं संघटन ठीक आहे, आपलं काय भाड्याने कुणाशी हे कुठे जातो आमचा. हा दादा तुझं काही हरकत आहे का? तुझी एनओसी आहे का? दादाची एनओसी घेतली म्हणजे तालुका आपल्या गावची का वसुली का ताई म्हणजे सगळ्यांची एनओसी सुरू जाईल. अडचण आहे आपल्याला. हे चंदाताई गाडगेंना आपल्याकडे घ्या, या पवार साहेबांना आपल्याकडे घ्या, सगळे लोक इकडे घ्या आणि तिकडं कोणाला ठेवू नका. कारण तिकडं आता नोंद घेणारं कोणी राहिलेलं नाही. आपण सर्व शिवधनुष्याला मतदान करा. या गावचा उमेदवार आहे. माझी विनंती आपल्या सर्वांना मायबाप जनतेला आहे, तुमची आणि आमची विकासाची बांधिलकी आहे. तुमच्या कर्तव्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. मी आपल्याला सांगतो, आम्ही एक स्वप्न पाहिले. उद्या साहेबांची सभा आहे. साहेब सर राजा माणूस हो. मी खूप नेते पाहिले पण एकनाथ शिंदे सारखा नेता नाही पाहिला. अहो बिबट्याने हल्ला केला, या विभागाचे वनमंत्री आलेले नाही, पहिले नाही आले. पहिले नंतर पालकमंत्र्यांनी आक्रोश करून लोकांनी फोन केले, ते पण नाही आले. पण एकनाथ शिंदे बाबा दाढीवाला फोन केले. अहो साहेब म्हणजे 3 मृत्यू झाले लागोपाठ 10 दिवसाच्या अंतरावर. बिबट्याने आमची 3 माणसं मारली, लहान लहान 2 मुलं गेली. काय म्हणता? आलो मी. आले, रस्ता नव्हता, 2 किलोमीटर सगळ्या वावरातून फिरले, चालत आले.
आणि तुम्ही जसे बसले ना तसे मांडी गाली घालून जमिनीवर बसले आणि त्या बायका पोरांच्या तोंडावर बाबांनी आमच्या हात फिरवला, त्यांना संजीवनी मिळाली आणि शिवाय मदत सुद्धा स्वतःच्या खिशातल्या पैसे देऊन केले. सुरंताई खरंय का कुठे? अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. हा असा नेता नाही, बिलकुल सर्वसामान्य जनतेची काळजी करणारा, विकास करणारे नेते आणि ताकद देणारे कार्यकर्त्यांना नेते. खूप ताकद, जसं बोलणार तसंच वागणार. त्यामुळं आपल्या नेता अतिशय जबाबदार आहे, भरभक्कम आहे, सर्वांना ताकद देणारे आहेत आणि विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आहेत. शिवाय 24 तासापैकी 20 तास 22 तास यांना अनुभव येते. बघ बाबाला रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता किती वाजता दरवाजा उघडा आहे. मुख्यमंत्री होते ना बबनराव, त्यावेळेला हा अर्धा महाराष्ट्र वर्षा बंगल्याचे दरवाजे उघडे होते, सिक्युरिटी बांधलं होते आणि येणारा प्रत्येक गोरगरीबसह या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस तिथे जात पात धर्म काही नाही, कुणाचा वैश्ल नाही, सर्वसामान्य माणूस. मुंबईमध्ये जेवण मिळणं मुश्किल, मुक्कामाला खोली मिळणं मुंबईमध्ये मुश्किल, पण वर्षा बंगल्यावर कुणालाही सतत 2 टायमाचं जेवण पोटभर देऊन मुख्यमंत्र्याची ताकद सर्वसामान्य दाखवणारा पहिला मुख्यमंत्री राज्याचे म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवू.